ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। जळगाव जिल्ह्यातील सौखेडा येथील किसान विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात मयूर धुडकू कदम व कपिल विश्वास कदम यांची बोगस भरतीसह संस्थेत अनागोंदी कारभार सुरू आहे। धुडकू तिलकचंद कदम हे बोगस कारभार करीत आहेत, शासकीय अनुदानाचाही गैरवापर करीत आहेत। या विरुद्ध लक्ष्मीकांत कदम यांनी तक्रारी दिल्यावरही शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मूग गिळून गप्प आहेत। बोगस भरतीचा गुन्हा दाखल करून वेतन बंद करण्याचे काम असताना त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे। धुडकू कदम यांच्या भ्रष्टाचारामुळे संस्थेची वाट लागली आहे। लक्ष्मीकांत कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार नोंदविली आहे। या प्रकरणी ग्रामस्थांनी दिलेली प्रतिक्रिया बघा। मी अनिल मधुकर कदम, राहणार सावखेडा, तालुका अंमळनेर। किसान विद्या प्रसारक संस्था, ज्या संस्थेला किसनदाजी पाटील यांनी फार मोठा हातभार लावला व माझ्या आजोबा कृष्णरावजी कदम यांनी 2 एकर 9 गुंठे जमीन दान दिली। दान दिल्यानंतर गावाच्या हिताकरता आजूबाजूच्या परिसरात सगळ्यांचा फायदा होईल म्हणून ती शिक्षण संस्था आतापर्यंत चालत होती। या संस्थेमध्ये माझे वडील फक्त परिवारामध्ये एकच सभासद होता। त्यानंतर भरतीवरून काही वाद निर्माण झाले। भरतीवरून यांनी मनमानी केली, संस्थेचे सभासद केले नाही, त्यावरनं वाद निर्माण झाले। त्या वादामध्ये एक पॅरलल बॉडी निर्माण झाली। ते पॅरलल बॉडीला सदरून आता जे तथाकथित जे चेअरमन म्हणतात यांनी आमचे सगळे सभासदांचं सभासदत्व कॅन्सल केलं। त्याची गेल्या कोर्ट कचेरीमध्ये 10 वर्षापासून आम्ही संघर्ष करतो आहे। आमच्याकडचे जे सिनियर संचालक होते ते सगळे वारलेले आहेत। आता यांना अनेक वेळा विनंती केली की सभासद करून घ्या। त्यांनी त्यांच्या घरातले 4 डायरेक्टर केले, सगळे नातेवाईक सभासद केले। हा इतका घाणेरडा उद्देश त्यांचा त्याच्यामागे काय असू शकतो की संस्था खाजगी करणे, संस्था खाजगी करून नंतर स्वमालकीची करणे, म्हणून त्यांनी परिवारातले 4 डायरेक्टर सगळे नातेवाईक सभासद केलेले। त्याला आमचा सक्त विरोध आहे। त्यांनी केलेला नोकर भरतीला सक्त विरोध आहे। 2012 पासून शासनाची नोकर भरती बंद आहे, त्याला NOC नाही आहे, तरी नोकर भरती केलेली आहे। बॅकडेटेड अप्रूव्हल निघालेले आहेत, त्याची चौकशी व्हावी। परवा चौकशी अधिकारी येऊन चौकशी घेऊन गेले, पण तथाकथित स्वतःला चेअरमन आणि संचालक म्हणणारे, त्यांचे सोबत काम करणारे जे काही आहेत ते म्हणता काहीच होणार नाही, काहीच बिघडणार नाही। शेवटी आतापर्यंत या सर्व गोष्टी संयमाने आणि गावातलं काम आहे, गावातला गावात हा विषय मिटावा हा उद्देशाने अनेक वेळा त्यांना निरोप देऊनसुद्धा समोरच्यांची गुर्मी इतकी झालेली, इतकी वाढलेली की ते कोणाला दाद द्यायला तयार नाही, माणुसकीने बैठक करायला तयार नाही। गावाच्या सार्वजनिक मालमत्तेचा प्रश्न आहे, तो सर्वांना समविचाराने एकत्रित घेऊन सोडवण्यासाठी कुठलीही त्यांची उपाययोजना नाही। शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती नाही, कुठल्याही प्रकारची प्रॅक्टिकल लॅब नाही, शाळेला लायब्ररी नाही, शाळेची जुनी पडकी बिल्डिंग किती दिवस पडून गेली, त्याचे अनेक व्हिडिओ टाकले, तेव्हा बाजूला बिल्डिंग बांधली गेली। इतक्या सगळ्या अनागोंदी कारभार चालू आहे। तर याच्यावरती नियंत्रण व्हावं, हा एकदम शिस्तीने कारभार चालावा एवढा त्याच्यामागे उद्देश आहे। एकाच परिवार आणि एकाच परिवाराच्या मालकीची संस्था नाही, ती गावाची संस्था आहे ना। गावामध्ये 3 प्रकारचे कुळ आहेत, 3ही कुळांनी एकत्रितपणे उभी केलेली संस्था आहे। सर्व मिळून त्या सर्व संचालक होते ते सगळे उडून दिले, सभासद उडून दिले। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। याच्याने यांच्या ह्या अशा वागण्यामुळे आता जे शिक्षक नोकरी करत आहेत त्यांना त्रास होतो आहे। हे सर्व मिळून हा प्रश्न मिटला पाहिजे, हा एक चांगला उद्देश आमच्या मागे आहे। हे सगळं करण्यामागे तरी याला न्याय मिळावा। सदरून सगळ्या कंप्लेंट प्रशासनाकडे मांडलेल्या आहे। तर आता या माध्यमाने प्रशासनापर्यंत जाईल व प्रशासनाला जाग येईल व 2 वेळा डिस्क्वालिफाईड झालेली मॅनेजमेंट बॉडी तीच बॉडी काम करते। 2 वेळा बॉडीला चॅरिटी कमिशनर डिस्क्वालिफाईड केलेली आहे, त्या संदर्भात फौजदारी खटला दाखल केलेला आहे, तरीसुद्धा हे कारभार करते। त्यांनी केलेला जो काही त्यांच्या कार्यकाळातला कारभार आहे, या सर्व कारभाराची चौकशी व्हावी व ती मॅनेजमेंट पूर्णपणे बरखास्त व्हावी ही आमची याच्या माध्यमाने विनंती आहे। नमस्कार, मी लक्ष्मीकांत कदम, सावखेडा। गेल्या 50 वर्षापासून किसान विद्या प्रसारक मंडळ संस्था ही आमच्या गावात स्थापन झाली आहे 50 वर्षापूर्वी, आणि आज तागात तिचा कुठलाही कारभार सुरळीतपणे चालू नाही आहे। जी पूर्वीची मॅनेजमेंट बॉडी होती त्यांनी अगदी सुरळीतपणे हँडल करून ती व्यवस्थित चालू होती सन 1990-92 पर्यंत।
92-95 नंतर जेव्हा नवीन व्यवस्थापन त्या ठिकाणी रुजू झालं, त्या तथाकथित व्यवस्थापनाने भ्रष्टाचाराचा भस्मासूर निर्माण केला संस्थेच्या माध्यमातून. प्रत्येक शिक्षकाकडून 20-20 लाख रुपये घेऊन त्याने नवीन शिक्षक अपॉइंटमेंट केलेत, भरती ती केली आणि ती सगळी म्हणजे बिंदू नियमावलीला डावलून केली असं आमचं म्हणणं आहे. कारण त्याची चौकशी माननीय शिक्षणाधिकारी फिरोज पठाण साहेब यांनी आता त्यांना अहवाल सादर करायला सांगितलं आहे. त्या अहवालात काय निष्पन्न होत आहे त्या अनुषंगाने ते जर चुकीचं ठरलं तर त्या सगळे डायरेक्टर्स आणि ते जे शिक्षण अधिकारी किंवा अधिकारी आहे त्या कक्षेतले त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. आणि दुसरं असं की जी शिपाई भरती 2012पासून बंद आहे, त्या शिपाई भरती आमच्या शाळेत एक शिपाई घेतला गेला आमच्या गावाच्या शाळेत. तो गावाच्या डायरेक्टर म्हणजे त्या संस्थेचा जो तथाकथित डायरेक्टर आहे त्यांचा मुलगा आहे आणि 2022पासून तो रुजू असताना त्याची ऑर्डर जे रिटायर शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्या सहीने घेतली गेली. 2011पासून जॉईनिंग आहे. 2011 ते 13 त्यांना शिपाई सेवक म्हणून दाखवलं आहे. नंतर त्यांना कायमस्वरूपी दाखवून ती ऑर्डर त्यांनी केली. त्याची प्रत मी तुम्हाला सादर केली आहे. म्हणजे किती आनागोंदी कारभार चालू आहे. माननीय शिक्षण उपसंचालक बी चव्हाण यांच्याकडे मी माननीय मुख्यमंत्र्यां थ्रू अपील केलं होतं की त्यांचा मुलगा त्यांनी शिक्षक म्हणून जॉईन केला होता. म्हणजे तथाकथित जे अध्यक्ष आहेत दुडकू त्रिलोचन पाटील यांनी त्यांचा मुलगा मयूर दुडकू कदम याला शिक्षक म्हणून अपॉइंट केला होता. आणि मी ज्यावेळेस चौकशी लावली माननीय बी चव्हाण यांच्याकडे कंप्लेंट केली आणि त्यावेळी त्यांनी तो निकाल देऊन सदरची शिक्षक भरती बेकायदेशीर असल्यामुळे ती कॅन्सल करावी आणि या शिक्षकाला शाळेतून हजर करू नये असा त्यांनी आदेश पण दिला. तो आदेश पण तुम्हाला दाखवला आहे. तरीही ते सगळे नियमांना डावलून म्हणजे निर्धास्तपणे कोणाला न भीता म्हणजे ते शिक्षण उपसंचालक यांनाही न भीता ते सरळ त्या मुलाला हजर करतात गेल्या वर्षभरापासून आणि त्याच्या सह्या शाळेच्या मूळ हजेरी पटावर घेत आहेत. हे माननीय फिरोज पठाण साहेब यांनी स्वतः डोळ्यांनी बघितलं आहे. म्हणजे किती अनागोंदी कारभार आहे. त्यांना असं वाटतं की आम्हाला कोणीच जाब विचारणारा नाही, आम्ही ठरवेल ती दिशा, आम्ही लावतो झेंडा, असं त्यांचं धोरण राहिलं आहे. आणि हे कुठे ह्या गोष्टी थांबायला पाहिजे अशी आमची इच्छा होती. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला आणि त्यांच्या कार्यालयात थ्रू शिक्षण विभागाने ही चौकशी लावली आहे. तर या चौकशीला योग्य न्याय मिळेल असं मी फिरोज पठाण साहेब जे चौकशी अधिकारी आहेत त्यांना अपील करतो आणि विनंती करतो. आणि जर हे सगळे दोषी त्यात आढळले तर यांच्या डायरेक्ट संचालक मंडळ त्यानंतर जे शिक्षक आपले अधिकारी वर्ग आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा भारतीय नियम संविधानानुसार भारतीय आपला फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही सगळे मी विनंती करतो. धन्यवाद. ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे. ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबा. सोबत शेअर करायला विसरू नका.